नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी माहिती पाहत आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलामधील आजचा आपण टॉपिक महाराष्ट्राचे हवामान किंवा महाराष्ट्रातील हवामान याच्याविषयी काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. बघा, महाराष्ट्रातील हवामान पाहायच्या अगोदर हवामानावर परिणाम करणारे घटक आपण याच्याविषयी माहिती पाहणार आहे. हवामानामध्ये ज्या महत्वाच्या संज्ञा आहेत, या संज्ञांविषयी आपण काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील हवामान याच्याविषयी माहिती पाहणार आहे. त्याच्यामधले उन्हाळा ऋतू, हिवाळा ऋतू, पावसाळा ऋतू तसंच विभागनिहाय याची काय पाहणार आहे, माहिती पाहणार आहे. आता हवामानामध्ये जर आपल्याला घटक पाहायचं म्हटलं तर हवामानातील जे घटक आहेत त्याच्यामध्ये सम हवामान असतं, विषम हवामान असतं, हवामानातील आर्द्रता याच्याविषयी माहिती आपल्याला पाहावी लागते, बरोबर ना. या ज्या महत्वाच्या संज्ञा आहेत या संज्ञांविषयी म्हणजे हवामानाची प्रस्तावना याविषयी आपण काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. बघा, महाराष्ट्रातील जर आपण हवामानाचा विचार केला तर याच्यामध्ये दोन भाग पडतात. जो पश्चिम भाग आहे म्हणजे कोकण किनारपट्टी, बरोबर ना, आणि दुसरा आहे पठारी, बरोबर, पठारी प्रदेश. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी विषम हवामान असते किंवा पावसाची जी शक्यता आहे, म्हणजे जर कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर अ, अ, पावसाचं प्रमाण जे आहे हे पावसाचं प्रमाण कसं असतं रे, जास्त असतं. तर जर आपण पूर्व भाग जर पाहिला, पठारावरचा भाग पाहिला तर त्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे हे प्रमाण कसं असतं, कमी असतं, बरोबर ना. मग याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. बघा, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जो पश्चिम घाट आहे मी सांगितल्याप्रमाणे हा या साईडचा जो भाग आहे, बरोबर ना. मग पश्चिमेकडचा जो भाग आहे ज्या ठिकाणी इतर पश्चिम घाट आहे, मग पश्चिम घाटाच्या जर आपण या ठिकाणी पश्चिमेला जर पाहिलं तर या ठिकाणी कोकण किनारपट्टी आहे, बरोबर ना. आणि कोकण किनारपट्टीच्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. त्याला कारण या ठिकाणचे उच्च डोंगर किंवा हा पश्चिम घाट ठरतो. आणि त्याच्यानंतर पूर्वेला जर पाहिलं तर पूर्वेला उतार सोडल्यानंतर जो सपाट प्रदेश आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. बघा, मग आपण पश्चिम घाट जर म्हटलं तर या ठिकाणी, बरोबर ना, अरबी समुद्र आहे. मग अरबी समुद्रामुळं जे हवेतील बाष्पाचं प्रमाण आहे हे बाष्पाचं प्रमाण कसं असतं रे, जास्त असतं. मग सूर्यामुळं त्या ठिकाणचं जे समुद्राचं पाणी आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात तापतं आणि ही हवा बाष्प म्हणजे बाष्पाचं प्रमाण जास्त घेऊन ही अ, वरच्या दिशेला जास्त जाते. आणि या ठिकाणी वरच्या दिशेला गेल्यानंतर या ठिकाणी काय आहे रे, पश्चिम घाट आहे. आणि पश्चिम घाटामुळं कधी जर आपण पाहिलं तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय करत असते, हवा जात असते. आणि ही थंड हवा या बाष्पाचं प्रमाण जास्त घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी ढग तयार होतात आणि या पश्चिम घाटामुळं ते अडवले जाऊन या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे रे, जास्त आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी जर आपण पाहिली तर कोकण किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. आणि या ठिकाणचं जे तापमान आहे या ठिकाणचं तापमान कसं आहे, उष्ण व दमट आहे, बरोबर ना. उष्ण आणि काय आहे, दमट आहे. समुद्राचं पाणी तापल्यामुळं त्या ठिकाणची जी हवा आहे ही कशी आहे, उष्ण व दमट आहे. आणि आपण पाहिलं तर कोकण किनारपट्टीला पाऊस कसा पडतो, जास्त. मग हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. प्रतिवात दिशेला सर्वाधिक पर्जन्य म्हणजे काय, की त्या ठिकाणी हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. आणि हवा जशी उंच जाईल तसं, बरोबर ना, थंड होते. आणि या थंड पडल्यानंतर या ठिकाणी काय होतात रे, ढग तयार होतात. आणि मग ते पश्चिम घाटामुळं अडवले जातात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय पडतो, पाऊस पडतो. त्याला प्रतिवात दिशेला सर्वाधिक पर्जन्य असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, पुढं पुढं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पश्चिम घाटानंतर हवेतील बाष्पाचं प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि त्यामुळं जर आपण पठारी प्रदेश पाहिला तर पठारी प्रदेशात पावसाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, बरोबर ना. म्हणजे अनुवात दिशेला अत्यंत कमी पर्जन्य किंवा त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश, बरोबर ना, असं म्हटलं जातं. किंवा त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असतं रे, कमी असतं. बाष्पाचं प्रमाण कमी असतं, कोरडी हवा असते, कोरडे हवामान असतं आणि मध्यम तापमान असतं. आणि या ठिकाणी पाऊस कसा पडतो, कमी पडतो. जर आपण पठारी प्रदेश पाहिला म्हणजे भंडारा, गोंदिया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे, त्या ठिकाणी विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण कसं आहे रे, कमी आहे, बरोबर ना. बघा, मग हवामानाविषयक महत्वाचे जर आपण घटक पाहिले म्हणजे पश्चिम पश्चिम घाटाची भूमिका मी तुम्हाला सांगितलं.
पश्चिम घाटामुळं कोकणामध्ये जास्त काय पडतो, पाऊस पडतो. या ठिकाणी ढग अडवले जातात आणि या ठिकाणी जास्त काय पडतो, पाऊस पडतो. नंतर मान्सूनची दिशा मी सांगितलं की मोठ्या दाबाकडून म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय होतं, वारं वाहत असतं आणि त्यामुळे मान्सूनची दिशा ठरते. आणि समुद्र किनारचं स्थान व त्या ठिकाणचं हवामान कसं असतं रे, दमट असतं, उष्ण व दमट असतं. बरोबर ना, उष्ण व दमट असतं. म्हणजे समुद्र किनारचं स्थान सुद्धा हे हवामानाविषयी महत्वाचे काय ठरतात, घटक ठरतात. जर आपण थोडक्यात पाहिलं तर भारतातील हवामान तज्ज्ञ जे आहे गोवारीकर, बरोबर ना, यांनी इथं बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वसंत गोवारीकर जे आहे त्यांनी 16 पॅरामीटर मॉडेल मांडलं होतं, बरोबर ना. भारतातील महत्वाचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी 16 पॅरामीटर मॉडेल मांडलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हवामानशास्त्र जे आहे, या हवामानशास्त्राची भारतामध्ये 1875 मध्ये काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. आणि याचं जर आपण मुख्यालय पाहिलं तर याचं मुख्यालय कुठं आहे रे, दिल्लीमध्ये आहे. ते अगोदर कुठं होतं, पुण्यामध्ये होतं. आणि जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून 23 मार्चला जागतिक हवामानशास्त्र दिन काय केला जातो रे, साजरा केला जातो. मग आपण महत्वाचं या टॉपिक मध्ये महाराष्ट्रातील हवामान याविषयी माहिती पाहणार आहे. आणि हवामानावर घटक करणारे जे महत्वाचे घटक आहेत, या घटकांविषयी किंवा संज्ञांविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती पाहणार आहे. तर बघा पुढं जर आपण थोडक्यात इतिहास पाहिला तर हवामानाचा अचूक आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आधुनिक आधुनिकतेची किंवा आधुनिक पद्धतींची गरज भासू लागली होती. आणि म्हणून पहिल्यांदा हेनरी ब्लॅनफोर्ड त्यांना म्हटलं जातं, शास्त्रज्ञ, यांनी 1875 साली भारतीय हवामान शास्त्र या विभागाची काय केली, स्थापना करण्यात आली होती. आणि याचे पहिले महासंचालक कोण होते, हेनरी ब्लॅनफोर्ड. कोण होते, हेनरी ब्लॅनफोर्ड. 1875 साली भारतीय हवामान शास्त्र विभागाची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. आणि त्याचे पहिले संचालक कोण होते रे, हेनरी ब्लॅनफोर्ड होते, लक्षात ठेवा. आणि मग त्यांनी 4 जून 1886 रोजी नैऋत्य मान्सूनच्या पर्जन्यमानाचा पहिला जो शास्त्रीय पूर्वानुमान आहे, हा पूर्वानुमान या हेनरी ब्लॅनफोर्ड यांनी काय केला होता, सादर केला होता. यांचं नाव महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का भारतीय हवामान शास्त्र ज्यावेळेस विभाग स्थापन करण्यात आला तर त्याचे पहिले महासंचालक कोण होते, हेनरी ब्लॅनफोर्ड हे होते. पुढं विशेषतः डॉक्टर वसंतराव गोवारीकर जे आहे त्यांनी 16 पॅरामीटर मॉडेल विकसित केलं होतं. आणि त्याच्या मान्सूनच्या पूर्वानुमानासाठी अत्यंत ते काय ठरलं, महत्वाचं ठरलं. म्हणजे लक्षात ठेवायचं, कोण होतं, डॉक्टर वसंतराव गोवारीकर. त्यांनी काय केलं होतं, 16 पॅरामीटर मॉडेल मांडलं होतं आणि ते मान्सूनच्या पूर्वानुमानासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 16 पॅरामीटर मॉडेल जे होते याच्यामध्ये तापमान, आर्द्रता, वारा, दाब, नंतर पर्जन्यमान, समुद्र पृष्ठभाग, नंतर बघा मान्सून निर्देशक, मान्सून, नंतर समुद्राची जे तापमान आहे त्या ठिकाणचं, त्याच्यावर त्यांनी 16 पॅरामीटर मॉडेल काय केलं होतं, मांडलं होतं. मग आता हे लक्षात ठेवा की 16 पॅरामीटर मॉडेल कोणी मांडलं होतं, डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी मांडलं होतं. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर आजच्या काळाचा जर विचार केला तर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या उपग्रहांचा किंवा जी रडार प्रणाली आहे या रडार प्रणालीचा मोठ्या प्रमाणात काय केला जातो, वापर केला जातो. मग जर आपण पाहिलं तर भारताने हवामानविषयक माहिती मिळवण्यासाठी महत्वाचं मेटसॅट, कोणता उपग्रह, मेटसॅट उपग्रह अवकाशात काय केला, प्रक्षेपित केला आहे, बरोबर ना. आणि त्याचा फायदा हवामान निरीक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या उपग्रहाचं नाव काय आहे रे, मेटसॅट उपग्रह. कोणता उपग्रह, मेटसॅट उपग्रह त्याचं नाव आहे. पुढे बघा आता महत्वाचं हवामानशास्त्र. आता हवामानशास्त्र कशाला म्हटलं तर मेट्रोलॉजी कशाला म्हटलं जातं, निसर्ग जो आहे या निसर्गामध्ये बदलणाऱ्या घडामोडींचा आणि वातावरणाचा शास्त्रीय अभ्यास, त्यालाच काय म्हटलं जातं रे, हवामानशास्त्र असं म्हटलं जातं. आता सांगितल्याप्रमाणे भारतातील हवामान शास्त्र विभाग जो आहे हा कुठे 1875 रोजी स्थापन करण्यात आली आणि तो नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पूर्वी हा शिमला आणि पुणे या ठिकाणी होतं, याचं मुख्यालय पुण्यात आणि शिमल्यात होतं. आता सध्याचा जर विचार केला तर ते कुठं आहे, दिल्लीमध्ये आहे. कुठं आहे, दिल्लीमध्ये आहे. पहिले महासंचालक मी सांगितलं हेनरी ब्लॅनफोर्ड हे पहिले महासंचालक होते.
आणि मग पहिले पूर्वानुमान या हेनरी ब्लॅनफोर्ड यांनी मांडलं होतं 4 जून 1886 रोजी. बरोबर ना? नैऋत्य मान्सूनचा पहिला शास्त्रीय अंदाज कोणी मांडला होता? हेनरी ब्लॅनफोर्ड यांनी मांडला होता. कधी मांडला होता? 4 जून 1886 रोजी त्यांनी तो मांडला होता. आणि डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी 16 पॅरामीटर मॉडेल, बरोबर ना, विकसित केलं होतं. आणि त्यामुळं मान्सूनचा अचूक हवामान अंदाज जो आहे, हा अंदाज मांडता येणं काय झालं? शक्य झालं. त्यांचं नाव काय मी सांगितलं रे? डॉक्टर वसंतराव गोवारीकर. आता बघा, रडार प्रणाली, आज वृत्तपत्राचा जर विचार केला तर रडार प्रणाली, बरोबर ना, सध्या हवामानाचा रिअल टाइम अंदाज घेण्यासाठी अत्याधुनिक रडार प्रणाली ज्या आहेत, त्या रडार प्रणालीचा काय केला जातो? वापर केला जातो. त्यानंतर मी सांगितलं मेटसॅट उपग्रह, भारतातील हवामान निरीक्षणासाठी भारताने एक खास उपग्रह सोडलेला आहे. त्याचं नाव काय आहे? मेटसॅट आहे. आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर हवामान शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मोठमोठे किंवा सुपर कम्प्युटर यांचा काय केला जातो रे? वापर केला जातो. कारण की हवामान जो डेटा आहे हा गुंतागुंतीचा असतो. आणि या प्रक्रिया करण्यासाठी सध्या सुपर कम्प्युटर जो आहे, त्या सुपर कम्प्युटरचा काय केला जातो? वापर केला जातो किंवा मदत घेतली जाते. आता बघा, वातावरण कशाला म्हटलं जातं? आता वातावरण कशाला म्हटलं जातं? तर पृथ्वीभोवती असलेले वायू आहेत, बरोबर ना, वायू आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, त्यानंतर जलबाष्प आहे, धुळकण आहे, मग इत्यादींचं आवरण, बरोबर ना, जे वायू आहेत, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, बघा, बाष्प आहे, धुळकण आहे, इत्यादींचं आवरण जे आहे, या आवरणाला काय म्हटलं जातं रे? वातावरण असं म्हटलं जातं. आणि जर आपण पाहिलं तर हे पृथ्वीसाठी किंवा जीवनावश्यक पृथ्वीवरील जीवनासाठी काय आहे? ते आवश्यक आहे, बरोबर ना. हे वातावरण पृथ्वीवरील जीवनासाठी काय आहे? अत्यंत आवश्यक आहे. मग वातावरणामध्ये काय येतो? नायट्रोजन येतो, ऑक्सिजन येतो, वायू आहेत, नंतर जलबाष्प आहे, धुळकण आहे, बरोबर ना. आणि यालाच काय म्हटलं जातं रे? वातावरण. याला काय म्हटलं जातं? वातावरण असं म्हटलं जातं. मी सांगितलं की आपण महाराष्ट्रातील हवामान पाहायच्या अगोदर जे महत्वाचे घटक आहेत, जे हवामानावर काय करतात रे? परिणाम करतात, याच्याविषयी माहिती किंवा त्यांच्या संज्ञांची आपण काय घेणार आहे? माहिती पाहणार आहे. पुढे बघा, हवामान. आता आपण पाहिलं वातावरण. हवामान कशाला म्हटलं जातं? तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्या ठिकाणचं तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि हवेचा दाब हे महत्वाचे. आपत्कालीन स्थितीत जे आहे किंवा आपत्कालीन स्थिती जी आहे त्याला काय म्हटलं जातं रे? हवामान असं म्हटलं जातं. एखाद्या विशिष्ट ठिकाणी तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब यांची अल्पकालीन स्थिती, बरोबर आहे, यांची अल्पकालीन जी स्थिती आहे, या अल्पकालीन स्थितीला काय म्हटलं जातं रे? हवामान असं म्हटलं जातं. कारण का? हवामान बदलत असतं, बरोबर. याच्यामध्ये काय होतो? बदल होतो. हा बदल काय होतो? याचा परिणाम म्हणजे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब त्याच्यावर काय करत असतं? परिणाम करत असतो. कारण का ही स्थिती जी आहे ती कायम राहत नाही. त्यामुळे याला अल्पकालीन अल्पकालीन स्थिती असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अल्पकालीन स्थिती असं म्हटलेलं आहे. मग मी सांगितलं हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? आर्द्रता आहे, तापमान आहे, नंतर वाऱ्याचा वेग आहे आणि हवेचा काय आहे? दाब आहे. मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय हवा जात असते, बरोबर ना. तापमान सुद्धा त्याला किंवा त्या हवेतील आर्द्रता, बाष्पाचं प्रमाण किती आहे ते हवामानावर काय करत असतं? परिणाम करत असतं. आलं लक्षात? त्यालाच अल्पकालीन स्थिती असं म्हटलं जातं. हवामानाची अल्पकालीन स्थिती असं म्हटलं जातं किंवा त्याला हवामान असं म्हटलं जातं. आता विषम हवामान कशाला म्हटलं जातं? आता बघा, विषम हवामान म्हणजे काय? की ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये खूप काय असतं? ऊन असतं. खूप काय असतं? ऊन असतं. आणि पावसाळ्यामध्ये काय असतं? जास्त पाऊस असतो. मग किंवा थंडीच्या वेळेस काय असतं? त्या ठिकाणी खूप थंडी असते. मग बघा, त्याला विषम हवामान असं म्हटलं जातं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं आणि हिवाळ्यामध्ये खूप काय असते? थंडी असते. त्याला काय म्हटलं जातं रे? विषम हवामान असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये मी सांगितलं हे 4 घटक काय असतात? परिणाम करतात. आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब. मग जर आपण बघा विषम हवामान जर म्हटलं तर विदर्भ प्रदेश, ज्या ठिकाणी बघा काही ठिकाणी अचानक जास्त खूप ऊन असतं आणि ज्यावेळेस हिवाळा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय असतं? खूप थंडी असते. विदर्भाचा प्रदेश आपल्याला म्हणता येईल. तसंच हे विषम हवामान जे आहे, मग नागपूर असेल, भंडारा असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणी या विषम हवामान आहे की या प्रकारचं काय आहे? हवामान आहे या जिल्ह्यांमध्ये. विदर्भ प्रदेश असेल, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी काय आहे? विषम हवामान आहे. म्हणजे उन्हाळा जो आहे
हा उन्हाळा खूप काय आहे, उष्ण आहे, आणि हिवाळा खूप काय आहे, थंड आहे. त्यालाच विषम हवामान असं म्हटलं जातं. पुढं सम हवामान. आता सम हवामान म्हणजे काय, त्या ठिकाणी उन्हाळा असला तरी त्या ठिकाणचं उन्हाळा कसा असतो, सौम्य असतो. म्हणजे जास्त एकदम ऊन पडत नाही, किंवा तापमान त्या ठिकाणी जास्त नसतं, सौम्य असतं. आणि हिवाळा सुद्धा जास्त थंड नसतो, तो सौम्य असतो. मग त्याला काय म्हटलं जातं, सम हवामान असं म्हटलं जातं. मग कोकण जर आपण पाहिली, कोकण किनारपट्टी, मुंबई, रत्नागिरी, ठाणे, ती कोकण किनारपट्टी जी आहे, त्या ठिकाणी उन्हाळा सुद्धा कसा असतो, सौम्य असतो, आणि हिवाळा सुद्धा कसा असतो, सौम्य असतो. म्हणजे जरी उन्हाळ्यात गेला तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तापमान कसं असतं, मध्यम असतं. आणि हिवाळ्यात जर आपण गेलं तर त्या ठिकाणी थंडी सुद्धा कशी असते, मध्यमच असते. त्याला सम हवामान असं म्हटलं जातं. मग हा प्रदेश कोणता आहे, की कोकण किनारपट्टी, म्हणजे मुंबई, रत्नागिरी, ठाणे ते जे जिल्हे आहेत, बरोबर ना, पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत, या ठिकाणचं हवामान कसं आहे रे, सम हवामान आहे. किंवा त्याला आपण कोकण किनारपट्टीचं हवामान कसं म्हणू शकतो, सम सम म्हणू शकतो, लक्षात ठेवा. पुढं दैनिक तापमान कक्षा. आता बघा, दैनिक तापमान कक्षा कशाला म्हटलं जातं, म्हणजे दिवसाचं किमान आणि कमाल याच्यातला जो फरक आहे, दिवसातील कमाल तापमान आणि किमान तापमान याच्यातला जो फरक आहे, त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. मी काय सांगितलं, दिवसाचं दिवसाचं कमाल आणि किमान तापमान याच्यामधील जो फरक आहे, त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. बरोबर ना, दैनिक तापमान कक्षा, रेंज ऑफ टेम्परेचर असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिसेंबर मध्ये ती कक्षा कशी असते, तापमान कसं असतं रे, जास्त असतं. आणि जुलैमध्ये कसं असतं, कमी असतं. बघा, जर आपण डिसेंबरचं जर पाहिलं, बरोबर ना, डिसेंबरचं जर पाहिलं तर या ठिकाणी हे 45 पर्यंत जाते, बरोबर, 45 अंशापर्यंत जाते. म्हणजे कसं आहे, तापमान जास्त आहे. आणि जुलैचा जर विचार केला तर हे 25 अंश त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला, बरोबर, सेल्सिअस. आणि या ठिकाणी मग जुलैचा जर विचार केला तर ते कसं आहे, कमी आहे. म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यामधला जो फरक आहे, त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. या ठिकाणी आकृतीवर तुम्हाला सांगितलंय, की इथं जर आपण पाहिलं, बघा, डिसेंबर मध्ये ती जास्त कक्षा आहे आणि जुलैमध्ये कमी कक्षा आहे. मग या ठिकाणी आपण पाहिलं की जे तापमान आहे, या किमान आणि कमाल या तापमानातला जो फरक आहे, त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. डिसेंबर मध्ये ही कशी असते, तापमान जास्त असतं. जुलैमध्ये ते कसे असतं, कमी असतं. त्याला आणि या दोन्हीतला फरक, त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. आता वार्षिक तापमान कक्षा सेम आहे. त्या ठिकाणी दिवसाचं दिलं, इथं वर्षाचं काढणार आहे. म्हणजे वर्षातील कमाल तापमान आणि किमान तापमानातला फरक, त्याला वार्षिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. वर्षातील किमान तापमान आणि कमाल तापमान यातला जो फरक आहे, या फरकाला वार्षिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विदर्भाचं मी सांगितलं विषम हवामान आहे. विषम हवामान आहे म्हणजे जास्त त्या ठिकाणी कधी थंडी आणि जास्त काय असतं, उन्हाळा असतो. कोकणामध्ये सम आहे, म्हणजे सौम्य थंडी आणि सौम्य ऊन असतं, बरोबर ना. मग याला वार्षिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, विदर्भाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी डिसेंबर मध्ये बघा हे कसं असतं, बरोबर ना, 5 अंश सेल्सिअस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते किती, 35 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअस. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते काय असतं रे, या ठिकाणी खूप, बरोबर ना, जास्त असतं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ते खूप काय असतंय, कमी असतंय, बरोबर आहे. विदर्भाचा जर या ठिकाणी जर पाहिलं तर कोकणामध्ये जर तुम्ही पाहिलं, बघा, मॅक्झिमम आणि मिनिमम दिले. कोकणामध्ये ते 35 अंश असते या ठिकाणी, आणि इथं मिनिमम किती, 28 अंश सेल्सिअस देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी खूप ऊन असतं, 50 अंश सेल्सिअस. आणि या ठिकाणी थंडी काय असते, खूप थंडी असते, 5 अंश सेल्सिअस. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं, बघा, विदर्भाचा जर विदर्भ भागाचा, पूर्व भागाचा विचार केला तर जास्त ऊन आणि जास्त काय आहे, थंडी आहे. मग त्याला विषम असं म्हटलं जातं. सम कशाला म्हटलं जातं, ते मध्यम असतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये 35 अंश सेल्सिअस ऊन असेल तर ते या ठिकाणी इकडे 28 अंश सेल्सिअस आहे. आणि इकडे बघा, मे मध्ये 35 अंश सेल्सिअस असेल तर इकडं डिसेंबर मध्ये 24 अंश सेल्सिअस. म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही कसा असतो रे, सौम्य असतो कोकणात. तर विदर्भात मग उन्हाळा जास्त आणि हिवाळ्यात थंडी काय असते, जास्त असते, बरोबर. मग वर्षातील कमाल तापमान आणि किमान तापमान याच्यातला जो फरक आहे, त्याला काय म्हटलं जातं, वार्षिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. आपण इथं पाहिलं की विदर्भामध्ये विषम हवामान आहे आणि कोकणामध्ये काय आहे, सम हवामान आहे. आणि हवामानावर महत्वाचे 4 घटक परिणाम करतात.
तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि हवेचा दाब. बरोबर. या ठिकाणी जर तुम्ही नीट जर या ठिकाणची आकृती पाहिली तर हा पूर्व भाग आहे. हा पूर्व भाग आहे बघा. हा पूर्व भाग आहे आणि हा काय आहे रे? पश्चिम भाग आहे महाराष्ट्राचा. ही कोकण किनारपट्टी. या ठिकाणचं जे हवामान जर आपण पाहिलं तर त्यात तुम्हाला सौम्य ऊन आणि सौम्य थंडी दिसेल. तर इथं जास्त ऊन, उष्णता 50° पेक्षा कशी असते? जास्त. थंडी खूप असते 5° डिसेंबरमध्ये. बरोबर ना? मग या ठिकाणी विदर्भाचं तापमान या ठिकाणी दाखवलेलं आहे. ते विषम आहे आणि या ठिकाणी कसं आहे? सम आहे. कोकण किनारपट्टी जर पाहिलं तर सम आहे आणि या ठिकाणी कसं आहे रे? विषम तापमान आहे. पुढं आर्द्रता. मग आर्द्रता म्हणजे काय? हवेत असलेले जे जलबाष्प आहे, या जलबाष्पाचं प्रमाण त्याला आर्द्रता. कोकण किनारपट्टीवरची जी आर्द्रता आहे किंवा हवेमध्ये जलबाष्प कसं असतं रे? जास्त असतं. त्याचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. आर्द्रता कशाला म्हटलं जातं? हवेमध्ये असलेला जलबाष्पाचं प्रमाण. का जलबाष्पाचं प्रमाण जास्त असतं? त्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आहे संपूर्ण. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. आणि पुढं पश्चिम घाट ओलांडल्यानंतर त्या हवेमधील जलबाष्पाचं प्रमाण काय होतं? कमी कमी होतं आणि त्यामुळं जर आपण पूर्व पठार जर पाहिलं तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे रे? कमी आहे. कसं आहे? कमी आहे. कोकण किनारपट्टीवर कसं आहे? जास्त आहे. त्याला पश्चिम घाट सुद्धा त्याचं काय आहे? कारण आहे. मग कोकणामध्ये जास्त आर्द्रता असते. बरोबर ना? हवेमध्ये काय असते? जास्त. आर्द्रता म्हणजे काय? जलबाष्पाचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. कारण का तो जो पट्टा आहे तो पट्टा किनारपट्टी लगत आहे किंवा जवळ आहे. मग जर आपण इथं या ठिकाणी जर पाहिलं बघा कोकणामध्ये तर या ठिकाणी दोन्हीकडे काय आहे? समुद्र आहे. बरोबर ना? इकडं मग इथं जास्त आर्द्रता तापमान कक्ष असतो. बरोबर ना? आणि इकडे जरी या ठिकाणी आपण पाहिलं तर कोकण किनारपट्टी हिवाळा हा कोरडा काळ असतो. बरोबर ना? हिवाळ्यामध्ये कारण का त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाण्याचं बाष्पीभवन काय त्यावेळेस जास्त होत नाही. आणि जर या ठिकाणी आपण पाहिलं इथं बघा कोकण जून ऑक्टोबर मग या ठिकाणी जर पाहिलं तर आर्द्रता म्हणजे कशी असते? जास्त असते. आर्द्रता कशी असते? जास्त असते. तिथं थोड्या प्रमाणात कमी असते. मग महाराष्ट्रात कोकण जास्त आर्द्रता समुद्राजवळ असल्यामुळं आपल्याला काय पाहिजे? आर्द्रता कशाला म्हटलं जातं? हवेमध्ये असलेले जे जलबाष्प आहे त्याचं प्रमाण त्याला काय म्हटलं जातं? आर्द्रता असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. सापेक्ष आर्द्रता. मग बघा सापेक्ष आर्द्रता असं काय कशाला म्हटलं जातं? विशिष्ट तापमानाला हवेत असलेलं जलबाष्प विशिष्ट तापमानाला हवेत असलेलं जलबाष्प याचं गुणोत्तर जे आहे याचं गुणोत्तर त्याला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. बरोबर ना? मग या ठिकाणी मी सांगितलं की विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये बघा हे जे हवा असते या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कसं असतं? खूप कमी असतं. मी सांगितलं की पश्चिम किनारपट्टी जो आहे किंवा पश्चिम घाटामुळं या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर आर्द्रता कशी असते? जास्त असते आणि विदर्भाला ती आर्द्रता काय होते? कमी कमी होत जाते. मग कोकण प्रदेश जो आहे तो आर्द्रता जास्त असते. 90% असते हवामानामध्ये. आर्द्रता म्हणजे काय मी सांगितलं की हवेमध्ये असलेले बाष्पाचं प्रमाण त्याला काय म्हटलं जातं? आर्द्रता असं म्हटलं जातं. बघा या ठिकाणी जलबाष्पाचं जे प्रमाण आहे त्यालाच काय म्हटलं जातं? आर्द्रता असं म्हटलं जातं. मग कोकणात ती काय असते? जास्त असते आणि विदर्भ भाग जर म्हटला तर काय असते? आर्द्रता खूप कमी असते. ते हवेमध्ये बाष्पाचं जे प्रमाण आहे जलबाष्पाचं प्रमाण जे आहे ते काय असतं त्या ठिकाणी विदर्भामध्ये जी हवा आहे तिकडे कमी असतं आणि पश्चिम किनारपट्टी जी आहे तिकडे काय असतं? जास्त असतं. सापेक्ष आर्द्रता कशाला म्हटलं जातं? हवेत असलेले जलबाष्प किंवा त्या हवेची गुणोत्तर त्याला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं आणि हे टक्केवारी मोजलं जातं. विदर्भात खूप कमी आहे 20% आणि कोकण किनारपट्टी 90% आहे. विदर्भात ते किती आहे? 20% आहे. तर कोकण किनारपट्टीत ते 90% जलबाष्पाचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. आता बघा हे आपल्याला माहिती आहे पाऊस कसा पडतो? बरोबर ना? कारण का सूर्य जमीन तापवते. सूर्य काय करते? जमीन तापवते. उष्ण जमीन तिच्यावरील हवेचा थर जो आहे तो तापवते. जमिनीवरचे पाण्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं. पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ही हवा मग मी सांगितलं की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणजे या ठिकाणी पश्चिम घाटाकडे गेल्यानंतर हवा काय होते? थंड होते आणि थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा उष्ण ओलसर हवेचा प्रवाह बरोबर ना वेगाने काय जातो? वर जातो. वर गेल्यानंतर वर जाणारी हवा काय होते? थंड होते. बरोबर ना? आणि त्याचे काय होतात? ढग तयार होतात. हे ढग बरोबर ना पश्चिम घाट अडवतं डोंगररांगा असल्यामुळं
आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण काय होतं त्यामुळं जास्त आहे. आणि मग ही हवा पुढं थंड झाल्यानंतर नंतर थोडी 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 पुढे गेल्यानंतर त्या हवेतील बाष्पाचं प्रमाण किंवा जलबाष्प जे आहे त्याचं प्रमाण काय आहे, कमी आहे, आर्द्रता कमी आहे. आणि मग विदर्भ साईडला पाऊस कसा पडतो, कमी पडतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यामध्ये महत्वाचा आता आरव पाऊस कशाला म्हटलं जातं, आरव पाऊस. आता आरव पाऊस आताच सांगितलं की सूर्य जमीन तापवतो. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणचं पाणी सुद्धा तापतं आणि हे पाणी वर जातं. ही हवा थंड झाल्यानंतर या ठिकाणी काय होतं रे, उंच गेल्यावर त्याचं सांद्रीभवन होतं, बरोबर ना, सांद्रीभवन होतं, ढग तयार होतात आणि त्या ठिकाणी पाऊस पडतो. मग हा जो पाऊस आहे त्याला दररोज दुपारी 4च्या सुमारास पाऊस जर क्युमो बघा, क्युमोलोबिन्स त्याला म्हटलं जातं. उंचीवर गेल्यावर सांद्रीभवन जे होतं त्याला काय म्हटलं जातं, क्युम्युलोनिम्स. लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये मी आताच सांगितलं की पश्चिम किनारपट्टी जो आहे त्या तिकडे पाऊस जास्त आहे, विदर्भात पाऊस काय आहे, कमी आहे. याच्यामध्ये बघा, जर अचानक आता आता जो आता या महिन्यामध्ये पाऊस झाला, बरोबर ना, आता पावसाळा तर नाहीये. जमीन तापल्यामुळे हवा थंड होऊन वर गेली, त्याचे ढग तयार झाले आणि हा असा पाऊस कधी 4 जे दुपारी, बरोबर ना, दुपारी जो पाऊस पडतो त्याला वळवाचा पाऊस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. म्हणजे जोरदार दुपारच्या नंतर विजांचा काय होतो, कडकडाट होतो आणि जोरदार पाऊस पडतो. मग बघा, प्रतिरोध पाऊस, प्रतिरोध पाऊस. मग समुद्रालगतची जी हवा आहे ती हवा ओलसर आहे, ती हवा पर्वतावर येते, बरोबर ना, मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येते आणि या ठिकाणी हवा काय होते, थंड होते, ढग तयार होतात. ढग तयार झाल्यानंतर जलबाष्प म्हणजे बघा या ठिकाणी काय झाले, ढग तयार झाले, या ठिकाणी काय पडलाय, मोठा पाऊस पडलेला आहे. आणि मग जर आपण पुढे पाहिलं तर या ढगांचं काय संगणन होऊन नंतर काय पडतोय, पाऊस पडतो. या ठिकाणी पाऊस का पडतो, या ठिकाणी काय आहे, पश्चिम घाट आहे, बरोबर ना. आणि मग पर्वताच्या वाऱ्याच्या दिशेने पाऊस पडत असतो, पर्वताच्या वाऱ्याच्या दिशेने पाऊस पडत असतो. आपण पश्चिम घाट जर पाहिला तर पश्चिम घाटाच्या या साईडला म्हणजे कोकणाला जास्त पाऊस पडतो. आणि मग पुढं हा घाट ओलांडल्यानंतर हवेने या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं असतं रे, कमी असतं. कारण का हवा काय असते, कोरडी असते, बरोबर ना. आर्द्रतेचं प्रमाण हवेमध्ये काय असतं, कमी असतं आणि ही कोरडी हवा खाली उतरते आणि या पश्चिम घाटाच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण काय असतं रे, कमी असतं, पर्जन्याचं प्रमाण कमी असतं. तर प्रतिरोध पाऊस कशाला म्हटलं जातं की हा इथं या ठिकाणी थंड हवा जी आहे अडवली जाते पश्चिम घाटामुळे हा पाऊस पडतो, त्याला प्रतिरोध पाऊस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पुढं हीच माहिती दिलेली आहे बघा. प्रतिरोध पाऊस प्रक्रिया काय आहे, बाष्पयुक्त वारे पर्वतामुळे वर उचलले जातात, हवा थंड होऊन सांद्रीभवन आणि वृष्टी होते, बरोबर ना. त्या प्रतिवाद दिशेला म्हणजे काय, बघा या ठिकाणी उंच दिशेला हवा त्या ठिकाणी जाते आणि इथं थंड होते. आणि या ठिकाणी पाऊस काय पडतोय रे, जास्त पडतोय. मग प्रतिवाद दिशा कशाला म्हटली जाते, म्हणजे या ठिकाणाहून उंचीकडे जाण्याला, बरोबर ना, सपाटीकडून उंचीकडे जातं या ठिकाणी, त्याला प्रतिवाद दिशा असं म्हटलं जातं. आणि अनुवाद दिशा म्हणजे काय, उंचीकडून ती कुठे जाते, खाली जाते. या ठिकाणी जर पाऊस पाहिला तर या ठिकाणी जर इथं पर्वतावरून खाली उतरणारी हवा काय असते, कोरडी आणि उष्ण असते, बरोबर ना. आणि त्यामुळं त्या ठिकाणचं पर्जन्य कसं असतं, कमी असतं, त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आवर्त पाऊस मी सांगितलं बघा. आवर्त पाऊस कशाला म्हटलं जातं, आवर्त पाऊस म्हणजे काय, हवा नेहमी मी सांगितलं जास्त दाबाकडून कमी दाब जो आहे या कमी दाबा प्रदेशाकडे जाते. मग मध्यभागीचा जर आपण विचार केला तर मध्यभागी कमी दाब असतो, त्यामुळे वारे केंद्राकडे जाते. सभोवताली जास्त दाब, विजांच्या कडकडाटासह मुसळधार काय पडतो, पाऊस पडतो. ज्या ठिकाणी जास्त दाब आहे त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काय पडतो, पाऊस पडतो. त्याला आवर्त पाऊस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. मग उष्ण कटिबंधीय आवर्त या ठिकाणी बघा दाखवलेलं आहे, या ठिकाणी खूप कमी दाब असतो आणि त्यामुळं पर्जन्याचं प्रमाण सुद्धा कसं असतं, कमी असतं. आणि जर आपण पाहिलं तर समशीतोष्ण मध्यम दाब या ठिकाणी पाऊस कसा असतो, अं, मध्यम असतो, बरोबर ना. या ठिकाणी जर आपण पाहिलं बघा, इथं खूप कमी आहे, या ठिकाणी काय आहे, खूप कमी दाखवलेलं आहे. तर हवेची दाब कक्षा दाखवलेली आहे. उष्ण कटिबंधीय जर आवर्त असेल तर खूप कमी दाबाचा पट्टा होतो, या ठिकाणी पाऊस काय पडतो, कमी पडतो.
आणि या ठिकाणी काही ठिकाणी जर आपण पूर्वेचा भाग म्हणजे महाराष्ट्र पठार पाहिलं तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे, कारण का त्या ठिकाणी दाब काय होतो, जास्त निर्माण होतो. दाब काय होतो, जास्त. जसं आपण गडचिरोली जर म्हटलं, भंडारा अशा काही ठिकाणी पावसाचं प्रमाण काय आहे रे, त्या ठिकाणी जास्त आहे. आणि पूर्व विदर्भ जर म्हटलं तर पावसाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. बरोबर ना. आणि या ठिकाणी काय आहे, समशीतोष्ण म्हणजे मध्यम आहे. मध्यम दाब तयार होतो. या ठिकाणी पाऊस कसा असतो, मुबलक असतो. पुढे बघा, समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त दोन भिन्न वायुरशी संयोग होतो. ध्रुवाकडील थंड हवा, उष्ण कटिबंधातील उबदार हवा, तर हवावर चढते. बाष्पाचे संगणन होतं, हलक्या सरींचा काय पडतो, पाऊस पडतो. मग ते काय आहे, हवेवर अवलंबून आहे. पुढं कृत्रिम वर्षा. आता कृत्रिम वर्षा म्हणजे काय, जर पाऊस पडत नसेल, बरोबर ना, पाऊस पडत नसेल तर अशा ठिकाणी विशिष्ट रसायनांची फवारणी करून पाऊस काय केला जातो रे, पाडला जातो. त्याला कृत्रिम वर्षा असं म्हटलं जातं. बरोबर ना. मग हे वापरले जाणारे रसायने कोणती, याच्यावर प्रश्न विचारला जाता. कृत्रिम वर्षा पाडताना वापरली जाणारे म्हणजे त्याच्यामध्ये हा पाऊस विमानाने हे रसायने सोडून पाडला जातो. याच्यामध्ये सिल्वर आयोडाईड, सोडियम क्लोराईड आणि घन CO2 म्हणजे ड्राय ज्याला म्हटलं जातं, तो असतो. बरोबर ना. याच्याद्वारे कृत्रिम पाऊस काय केला जातो, पाडला जातो. आता याचे वैशिष्ट्य काय आहे, ज्यावेळेस पाऊस पडायचा असतो त्यावेळेस प्रथम ढगांचं जे तापमान आहे ते तापमान मोजलं जातं. आणि मग जर तापमान, बरोबर ना, म्हणजे ढगांचं जे तापमान आहे ते तापमान जर थंड असेल तर त्या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. कारण का थंड तापमानामध्ये जर आपण पाहिलं शीत ढगांमध्ये बाष्पाचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. वर जाऊन थंड झाल्यानंतर त्याचे ढग तयार होत असतात. बरोबर ना. आणि त्या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. मग असा पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये 20 सप्टेंबर 2003 मध्ये करण्यात आला होता. बरोबर ना. आणि त्यावेळेस सुमारे 11 मे पाऊस काय करण्यात आला होता, पाडण्यात आला होता. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. बघा इथं कृत्रिम वर्षा म्हणजे खूप जास्त पाऊस दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी कोकणचं भाग, नैसर्गिक वर्षा समशीतोष्ण ढग आहे, नैसर्गिक वर्षा मध्यम पाऊस. बरोबर. मग जर त्या ठिकाणी शीत ढग असतील तर जास्त पाऊस जो आहे हा कृत्रिम जास्त पडू शकतो. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता परतीचा पाऊस कशाला म्हटलं जातं, बघा, नैऋत्य मोसमी वारे जे आहे किंवा उत्तरार्ध पाऊस ज्याला म्हटलं जातं. मग त्याची संकल्पना काय, परतीचा पाऊस. बरोबर ना. परती जर आपण पाऊस नैऋत्य जे मोसमी वारे आहेत ते मोसमी वारे परत जाताना दक्षिण आग्नेय, बरोबर ना, दक्षिण आग्नेय दिशेने सरकतात. आणि उरलेल्या बाष्पामुळे तो काय पडतो, पाऊस पडत असतो. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर भागामध्ये थोड्या प्रमाणात असा पाऊस पडतो. याचे वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये महत्वाचं की जे बाष्पाचं प्रमाण जे आहे ते उरलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळं तो काय पडत असतो, पाऊस पडत असतो. मग त्याला काय म्हटलं जातं, परतीचा पाऊस असं म्हटलं जातं. पर्जन्य परिवहनशीलता, त्याची महत्वाची संज्ञा कोणती आहे रे, पर्जन्य परिवहनशीलता. मग बघा, पर्जन्य परिवर्तनशीलता म्हणजे काय, पावसाच्या प्रमाणात वर्षानुवर्षे होणारा काय बदल, त्याला पर्जन्य परिवर्तनशीलता असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील जो पर्जन्य आहे त्याच्यामध्ये पर्जन्यशीलता किंवा पर्जन्य परिवर्तनशीलता जी आहे ती जास्त आहे. कधी काही वर्षामध्ये जो जास्त पाऊस पडतोय आणि काही वेळेस काय होतंय, कमी पाऊस पडतोय. बरोबर. त्याला पर्जन्य परिवर्तनशीलता असं म्हटलं जातं. मग महाराष्ट्रातील जर स्थिती पाहिली तर कोकणामध्ये स्थिर पाऊस आहे म्हणजे 20% कमी आहे. आणि इतर भागामध्ये तो 20% ते 30% इतका आहे, लक्षात राहू द्या. बघा या ठिकाणी दाखवले 1 किंवा 2 वर्ष या ठिकाणी ही जी स्थिती आहे स्थिर आहे, म्हणजे पाऊस जास्त बी नाही आणि कमी बी सुद्धा नाही, ही स्थिती स्थिर आहे. मग पर्जन्य परिवर्तन म्हणजे अस्थिरता. काही वर्षी पाऊस, या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि पुढच्या वर्षी पाऊस काय पडतो, कमी पडतो. त्याला बघा अस्थिर, पर्जन्य परिवर्तनशीलता अस्थिर असं म्हटलं जातं. आणि जर व्यवस्थित पाऊस पडत असेल, स्थिर असेल, तर त्याला पर्जन्य परिवर्तनशीलतेमधलं स्थिर असं म्हटलं जातं. पुढं पर्जन्याधीनता मग आणि दुष्काळ. पर्जन्यधीनता म्हणजे काय, की सरासरीपेक्षा पाऊस जर जास्त पडला, म्हणजे 125 120 प्लस गेला, 125% पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला काय म्हटलं जातं, तर पर्जन्यधीनता असं म्हटलं जातं. सरासरीपेक्षा 125% पेक्षा काय पडला, जास्त पाऊस पडला तर त्याला पर्जन्यधीनता असं म्हटलं
जातं. आता महाराष्ट्रात जर कोकणाची स्थिती पाहिली तर 75% कमी म्हणजे हा स्थिर पाऊस आहे. आणि दुष्काळ जर पाहिला सरासरीपेक्षा 75% पाऊस कसा पडतो? 75% पाऊस कमी पडला तर त्या ठिकाणी दुष्काळ पडला असं म्हटलं जातं. आणि 75% जास्त असेल तर तो स्थिर पाऊस असतो. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा दुष्काळाचे प्रकार आहेत. दुष्काळ कशाला म्हटलं जातं? मध्यम दुष्काळ. पाऊस त्या ठिकाणी जर 26 ते 50% असेल तर त्याला मध्यम दुष्काळ असं म्हटलं जातं. आणि तीव्र दुष्काळ कशाला म्हटलं जातं? 50% जास्त कमी पाऊस पडला तर अशाला तीव्र दुष्काळ असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात 2015-16चं जर उदाहरण घेतलं तर 2015-16 मध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. 189-90 तालुक्यांना त्याचा काय बसला होता? फटका बसला होता. मी सांगितलं काय 75% जास्त पाऊस असेल तर तो स्थिर असतो. 125% जास्त पाऊस जर झाला तर त्याला पर्जन्यधीनता असं म्हटलं जातं. आणि 75% पेक्षा कमी आला ते 50 ते 75 मध्ये तर त्याला दुष्काळ असं म्हटलं जातं. बघा सरासरीपेक्षा म्हणजे जास्त पाऊस आणि सुपीक त्याला पर्जन्यधीनता असं म्हटलं जातं. म्हणजे जास्त पाऊस आला त्या ठिकाणी. आणि कमी पाऊस आला तर कोरडी सुकलेली म्हणजे या ठिकाणची जर तुम्ही जमीन पाहिली तर त्याला दुष्काळ असं म्हटलं जातं. विदर्भाचा जर भाग पाहिला तर तो पूर्ण दुष्काळी आहे. कारण का पठारी प्रदेश जो आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण काय आहे? कमी आहे. तर पश्चिम घाटाकडे ते भूभाग आहे. बरोबर? मग पर्जन्यधीनता म्हणजे काय? सरासरीपेक्षा 125% पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला पर्जन्यधीनता असं म्हटलं जातं. ठीक आहे. दुष्काळ. तर दुष्काळ कशाला म्हटलं जातं? एखाद्या वर्षात एखाद्या भागात 75% पेक्षा कमी पाऊस, बरोबर ना? 75% पेक्षा कमी पाऊस त्याला दुष्काळ असं म्हटलं जातं. आता पावसाचं प्रमाण जर 26 ते 50% असेल, कमी झालं असेल तर मध्यम स्वरूपात दुष्काळ असतो. 50% पेक्षा कमी पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी कसा असतो? तीव्र दुष्काळ असतो. आणि 75% पेक्षा काय झाला त्या ठिकाणी कमी पाऊस झाला तर त्याला दुष्काळ असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. मी आताच सांगितलं 2015-16 अशी स्थिती झाली होती. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्राला अवर्षणाची झळ पोचते दरवर्षी. आणि 15-16 मध्ये 50% कमी बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 11 मे 2016 रोजी महाराष्ट्रात 33 जिल्ह्यात 29,600 गावांमध्ये काय जाहीर करण्यात आला होता? दुष्काळ. काय करण्यात आला होता? दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये 15-16 या वर्षाकरता महाराष्ट्र शासनाने ज्या गावांची आकडेवारी केली 50% पेक्षा कमी होती अशा गावांकरता 11 मे 2016 रोजी 33 जिल्ह्यांमधील 29,600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. सरासरी 26 ते 50% पाऊस कमी झाला तर मध्यम दुष्काळ, 50% पेक्षा पाऊस कमी झाला तर तीव्र दुष्काळ आणि 50च्या पुढे असेल तर तो दुष्काळ असतो. तो 75 पेक्षा जास्त असतो. बघा मग पर्जन्यधीनता आपण पाहिली 125% पेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी. आणि दुष्काळ म्हणजे काय? की 75 पेक्षा कमी पाऊस पडतो. अतिवृष्टी, बरोबर ना? अतिवृष्टी त्याला म्हटलं जातं. पर्जन्यधीनता. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडतो आणि कोरडा दुष्काळ म्हणजे 50% पर्यंत पाऊस कमी असतो. सरासरीच्या 125% पेक्षा जास्त. सरासरी पाऊस 75 ते 125 च्या दरम्यान. पावसाची ओढ म्हणजे 75 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी. आणि कोरडा दुष्काळ तर 50% पेक्षाही कमी. लक्षात ठेवा. आता हे महत्वाचं आहे. या ठिकाणी मी सांगितलं 125% पेक्षा जास्त गेलं तर त्या ठिकाणी अतिवृष्टी त्याला म्हटलं जातं. 50% किंवा 50% ते 75% दरम्यान जर पाऊस पडला तर कोरडा दुष्काळ असतो. आता महाराष्ट्रातील सर्वाधिक जर पाऊस आपण पाहिलं तर आंबोली, सिंधुदुर्ग, आंबोली, सिंधुदुर्ग या ठिकाणी पडतो. महाराष्ट्राचे चेरापुंजी कशाला म्हटलं जातं? आंबोलीला म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं? आंबोलीला. आणि पर्जन्य छायेचा प्रदेश सह्याद्रीचा पूर्व उतार जो आहे, बरोबर ना? पश्चिम घाट ओलांडल्यानंतर, बरोबर ना? सह्याद्रीचा पूर्व उतार. मग तो अहिल्यानगर, सोलापूर हा जो आहे हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून काय केला जातो रे? ओळखला जातो. मग या भागामध्ये आपण हवामानावर जे घटक परिणाम करतात त्याच्याविषयी काय पाहिलेले आहे? माहिती पाहिलेली आहे. पुढं बघा हवामानानुसार जगाचा विभाग किंवा आपण जर विचार केला पृथ्वीचा हवामान विभाग याचा जगाचा जर विचार केला तर उष्णकटिबंधीय प्रदेश कोणता आहे? अक्षांश विस्तार त्या ठिकाणी 0° ते 23.5°, बरोबर ना? कर्क व मकर वृत्त दरम्यान, कर्क व मकर वृत्त दरम्यान जो पट्टा आहे तो. या ठिकाणी जास्त तापमान, भरपूर सूर्यप्रकाश आणि पर्जन्य प्रमाण काय असतं रे? जास्त असतं. काय असतं? जास्त असतं. तर असं जर आपण विस्तार जर पाहिला तर या ठिकाणी भारत, ब्राझील, आफ्रिका
या देशाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. या ठिकाणी जास्त तापमान असतं, भरपूर सूर्यप्रकाश आणि पर्जन्याचं प्रमाण सुद्धा काय आहे रे, जास्त आहे. मग ब्राझील, आफ्रिका, भारत हे त्याच्यामध्ये देश येतात. आता समशीतोष्ण कटिबंध, मग या ठिकाणी अक्षांश विस्तार 23.5 अंश ते 66.5 अंश, बरोबर ना. मग जर हा भाग जर पाहिला तर त्या ठिकाणी मध्यम तापमान असतं आणि ऋतू म्हणजे उन्हाळा हिवाळा जो आहे तो मध्यम, पाऊस सुद्धा त्या ठिकाणी मध्यम असतो, म्हणजे युरोप आणि अमेरिका. आणि तिसरं आहे शीत कटिबंध. मग या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षांश विस्तार तो त्याचा जो आहे 66.5 अंश ते 90 अंश इतका असतो. या ठिकाणचं हवामान जे आहे ते हवामान थंड असतं, बर्फाच्छादित प्रदेश असतो आणि पावसाचं प्रमाण कमी असतं. अंटार्क्टिका किंवा अंटार्क्टिकाचा जो प्रदेश आहे हा शीत कटिबंधामध्ये मोडतो, लक्षात ठेवा. बरोबर. मग पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील हवामान किंवा अ, हे हवामान अ, जे परिणाम करणारे घटक आहेत त्याच्याविषयी किंवा जे महत्वाचे राज्यातील जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे, पावसाचं प्रमाण प्रमाण कमी आहे, त्यानंतर दुष्काळाचं प्रमाण जास्त आहे, याविषयी काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. विभागानुसार किंवा जिल्ह्यानुसार आपण माहिती पाहणार आहे. आजच्या भागामध्ये आपण हवामानातील जे महत्वाचे घटक आहेत किंवा ज्या महत्वाच्या संज्ञा आहेत जे हवामानावर काय करतात, परिणाम करतात, याच्याविषयी थोडक्यात काय केली, माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.